तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 11 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि ही कथा पूर्ण पहिल्यापासून ऐकण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला भेट द्या. नाजूक फुलासारखी कोमल तन्वी अर्जुनच्या दणकट बाहुपाशात आरामशीर विसावली होती आणि त्यानं तिला गाडीत बसावलं. दरवाजा लावला आणि तिच्याकडे बघत बघतच तो गाडीत बसला आणि गाडी सुरू केली. आता तो गाडी अगदी म्हणजे खूपच हळू चालवत होता, कारण त्याला हा प्रवास संपूच नाही असं वाटत होतं. हे तिच्याही लक्षात आलं, पण ती मात्र शांतच होती. मनात म्हणत होती, आता का बैलगाडीसारखी चालवत आहे गाडी. मगाशी मी हळू चालव म्हणाली तर ऐकत नव्हता. आणि ते दोघेही घरी आले. ती बेडरूममध्ये आली आणि तिच्या पाठोपाठ तोही आला. आल्या आल्या तिनं त्याची सुटकेस पाहिली. ती जवळजवळ आपटली होती असं वाटत होतं. जॅकेट काढून फेकलं होतं बेडवर, तसंच तेही रागात. आणि टेबलवरचा फ्लॉवर पॉट तुटलेला होता. बेडशीट विस्कटलेली होती. तो आल्या आल्या ती घरात नाही दिसली म्हणून आणि त्याहीपेक्षा ती कुणाला भेटायला गेली म्हणून त्याला खूप खूप राग आला होता. आणि तो त्याचा राग निर्जीव वस्तूंवर काढला होता. ती मनात म्हणाली, पिसाळलेला धूमकेतू कुठला, किती रागीट आहे हा. इतक्या दिवसांनी घरी आला आणि असा सूड उगवल्यासारखा वागतोय. जल्लाद, खवीस, खडूस. आता तिनं त्याच्या वस्तूकडं बघून न बघितल्यासारखं केलं. तिनं बेडशीट व्यवस्थित केली. तो खिडकीजवळ हाताची घडी घालून तिच्या हालचाली निहाळत होता. त्याचं जॅकेट तिच्या झोपण्याच्या जागेवर पडलं होतं आणि त्याला ती त्याचं काय करते हे पाहायचं होतं. आणि तिने ते त्याच्या जागेवर ढकललं आणि ब्लँकेट घेऊन झोपी गेली. तिचं हे वागणं त्याच्यासाठी नवीनच होतं. ती माझ्यापासून दूर तर नाही ना चालली. असंच चालत राहिलं तर उभ्या आयुष्यात आम्ही नुसतेच ती म्हणते तसे कागदावरचे नवरा बायको म्हणून राहू. खऱ्या अर्थानं नवरा बायको कधी होणार कोणास ठाऊक. आणि आत्ता एकदा ठरवलं ना की तिला स्वतःची बनवायची तर बनवायची. साम दाम दंड भेद वापरून लग्न केलं ना मी तिच्याशी, मग आता ते लग्न टिकवण्यासाठी, तिला माझी कायमची बनवण्यासाठी सुद्धा मी तेच करणार. आणि मग त्यानं तिला चिडवण्यासाठी ते जॅकेट उचललं आणि पुन्हा तिच्या अंगावर फेकलं. तिनं ते पाहिलं आणि पुन्हा त्याच्याकडे फेकलं आणि रागानं त्याच्याकडे पाहिलं. मग त्यानंही पुन्हा ते तिच्याकडे फेकलं. कशी वागत आहे ही आज. आधी कशी वागायची, शांत, शहाणी, समजूतदार. ते खरं की आता अशी वेड्यासारखी हट्टी वागत आहे हे खरं आहे. पण आता त्याला तिला चिडवायला खूप गंमत वाटत होती. आणि ती मनात म्हणाली, याला असं मस्करीतही वागता येतं वाटतं. येताना रस्त्यात भूतभीत लागलं का काय याला. आता मगाशी हॉस्पिटलमध्ये होता तोपर्यंत तरी किती खडूससारखा वागला तो. कुणाल म्हणतो तसा चेहरा कडक इस्त्रीसारखा होता त्याचा. आणि तो मात्र गालातल्या गालात हसत होता. कुणालचा हात मोडला याचा आनंद झालाच होता त्याला. त्याचा हात त्याच्या गळ्यात बघून सुखावला होता तो. माझ्या बायकोला हात लावतो साला, अशी त्यानं एक शिवीही दिली. एक हात मोडला तरी दुसरा हात घेतला हातात. आता डावा हातही मोडतो बघ तुझा, असं तो मनात म्हणत होता. आणि मग बघूच ही काय करते. मला म्हणाली की तुला सोडणार नाही मी. सोड कोण म्हणतंय तुला. उलट तू मला सोडू नये म्हणूनच तर चाललं हे सगळं. हा, पण मी त्या कुणालला मात्र सोडणार नाही. त्याचा हिशोब मी बरोबर बघणार आहे. तू कितीही काहीही म्हण. आता तो फारच खुनशी झाला होता. तिने आज तिचा हक्क त्याच्याकडे मागितला होता, उघड उघड बोलून. आणि त्यानंही तिला मी तुझा नवरा आहे असा हक्क तिच्यावर सांगून त्याच हक्काने तिच्या हाताला धरून आणली होती आणि त्याच हक्कानं उचलून गाडीतही बसवलं होतं. मग त्यानं पुन्हा ते जॅकेट तिच्याकडे टाकलं आणि मुद्दाम म्हणाला, बायको आहेस ना, मग नवऱ्याचं काम करायची लाज वाटत आहे का तुला. तू माझा नवरा आहेस का, असं तिनं विचारलं. आणि बास, आता त्याला अपेक्षित तोच प्रश्न तिनं विचारला. तसा तो पटकन उठून तिच्याकडे गेला आणि तिला एका हाताने कमरेत हात घालून जवळ ओढली. तिच्या उघड्या कमरेवर त्याच्या हाताचा स्पर्श होताच ती शहारली आणि लाजून खाली बघू लागली. मी तुझा नवरा नाही का, सांग ना, तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. पण ती त्याच्यापासून तिची नजर चोरत होती.
आता काय बोलायचं तिलाच कळत नव्हतं. तो अमेरिकेवरून बहुतेक काहीतरी ठरवूनच आला होता. तो खूपच हक्कानं वागत होता आल्यापासून. सांग ना, तो पुन्हा म्हणाला. नवरा नाही तर कोण आहे मी तुझा? आता ती ततपप करू लागली. त्याच्या त्या कोमल स्पर्शाने तिचे शब्द गोठले होते आणि कशीबशी ती म्हणाली, मग मी कोण आहे तुझी? ती आता त्याच्या स्पर्शाने विरघळत चालली होती आणि लाजत त्याला प्रश्न विचारत होती. तू माझी बायकोच आहेस, पण तुझ्या मनात तो आहे ना. एक हात मोडलेला आहे त्याचा, आता दुसराही हातात घेतला ना तू त्याचा, मग तोही हात मोडणार मी त्याचा. तो सरळ सरळ तिला धमकी देत म्हणाला आणि इथेच त्यानं माती खाल्ली आणि ती प्रचंड चिडली. कसा आहे ना हा? प्रेम करतो तर स्वतः पुढाकार घ्यायचं सोडून दुसऱ्यांचे हातपाय मोडत बसतोय. आल्यापासून नुसतं माझी बायको जप लावलाय, पण बायकोचा हक्क कोण देणार? मूर्ख कुठला. आणि ती त्याला रागाने दूर ढकलत म्हणाली, खबरदार जर तू असं काही केलंस तर. तुला वाटते ना मी त्याला काही करायचं नाही, तर मग त्याला भेटणं सोडून दे, तो म्हणाला. नाही, मी त्याला भेटायचं नाही सोडणार. आणि मग तो पुन्हा चिडला. काय आहे त्याच्यात एवढं? इतकं काय स्पेशल आहे त्याच्यात जे माझ्यात नाही? आता तो जल्लस फील करत होता आणि ती गालात हसत होती. सांग ना, असं म्हणून त्याने तिला कपाटासोबत दाबली. सोड मला, ती जाण्याचा प्रयत्न करत होती. नाही सोडणार. काय करशील? कॉलर पकडशील? कानाखाली मारशील का शिव्या देशील? तू आधी बाजूला हो बरं. ती खरंच खूप चिडली होती, कारण त्याचा तिच्यावरचा संशय काही केला जात नव्हता. मग नुसतं नातं असून काय उपयोग? असं नातं तकलादू होऊन जातं. फक्त शरीराने जवळ आलो आणि नवरा बायको झालो, या नात्याला काहीच किंमत नव्हती. नवरा बायकोच्या नात्याची सुरुवातच मुळी विश्वासानं झाली पाहिजे. आणि तोच विश्वास तिला त्याच्या नजरेत दिसत नव्हता तिच्याबद्दलचा. आणि तोही मग ठामपणे म्हणाला, नाही होणार बाजूला. बघूच आज तू नक्की काय करते. आणि त्यानं त्याच्या शर्टची बटणे काढायला सुरुवात केली. आणि त्याने वरची 3 बटणे काढली सुद्धा. आता काय हा खरंच माझ्यावर जबरदस्ती करेल की काय? आणि तिला घामच फुटला. त्याची ताकद इतकी जास्त होती आणि ती नाजूक चवळीच्या शेंगसारखी. तिला तो ऐकणार नव्हता. तो त्याचा हक्कही होता आणि तिचाही, पण अशा प्रकारे तो हक्क तिला मिळावा अशी तिची इच्छा नव्हती. त्या शर्टमधून त्याच्या उघड्या छातीवर तिची नजर गेली आणि तिने एक आवंढा गिळला. तिच्या घशाला कोरड पडली. तो मात्र तिला खूप खूप जवळून निहाळत होता. तिची अवस्था पाहून मनातल्या मनात हसत मजा घेत होता. आणि आता त्यानं पूर्ण शर्ट काढून टाकला. आता तो बनियनवर होता आणि तिने पहिल्यांदाच त्याला असा उघडा बनियनवर पाहिला होता. त्याची भारदस्त छाती ती चोरून चोरून पाहत होती आणि लाजून पुन्हा पुन्हा मान खाली घालत होती. तोंडातल्या तोंडात हसत होती. त्याच्या शरीराला येणाऱ्या सेंटच्या वासाने तिची शुद्ध हरवत चालली होती. त्याचं गोरं अंग, पिळदार शरीरयष्टी पाहून ती आपोआप लाजायला लागली. आणि त्यानं त्याचा कमरेचा बेल्ट काढायला सुरुवात केली. तशी तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली. ती घाबरली. आता हा खरंच माझ्यावर जबरदस्ती करणार? कसा आहे हा? आधीच कुणालवर हल्ला करून खालची पातळी गाठली आहे यानं, आणि आता माझ्यासोबत माझी इच्छा नसताना संबंध ठेवणार. किती नीच आहे हा. बायकोशी कोणी असं वागतं का? तिलाही तो हवा होता, पण अशा प्रकारे नाही. तिला नेहमीच त्याच्यासोबत सजवलेल्या बेडवर प्रणय करतानाची स्वप्न पडायची आणि तो तिचा घुंगड बाजूला करतोय अशा मिलनाची तिला अपेक्षा होती. पण त्यांची सुहागरात तर फारच यादगार झाली होती. तो तिला सुहागरात्री दिवशी सोडून गेला होता, अर्ध्यातच. आणि ती अवसान आणून म्हणाली, हे काय चालवलेस तू? तू कपडे का काढतोयस? ते कपडे घाल आधी, ती तोंड फिरवत म्हणाली. आणि त्याने तिचा हात धरला. सोड मला. का? माझा स्पर्शही नाही का आवडत तुला? त्याचा जास्त आवडतो का? कुठे कुठे हात लावतो ग तुला तो? सांग ना. इथे? असं म्हणून त्याने तिच्या गालाला हात लावला. तिने त्याचा हात तिरस्काराने झटकला. का? मग इथे लावतो का हात? आता त्याने त्याचा हात तिच्या उघड्या कमरेवर ठेवला. तशी ती शहारली. त्याचा स्पर्श तिला उत्तेजित करत होता आणि तिने पुन्हा त्याचा हात झटकला. मला हातही लावू नकोस, रागात म्हणाली. दूर हो. का ग? त्याने हात लावलेला चालतं वाटतं तुला? मिठी मारलेली पण चालत असेल.
आणखी काय काय करतो तो तुझ्यासोबत? तो आता तोंडाला येईल ते काहीही बोलत होता आणि तिला त्याची किळस येत होती. गप्प बस, एक अक्षरही यापुढे बोलू नकोस. का, राग आला का? अगं मी फक्त बोलतो, पण तू तर लग्न होऊनही परपुरुषाच्या हातात हात घालून गळ्यात गळा घालून फिरतेस. सगळ्या न्यूजपेपरमध्ये हीच तर बातमी आहे. गेली होतीस ना त्याच्या वाढदिवसाला, त्याला केक भरवायला? मला आवडत नाही तरीही. म्हणजे माझ्यापेक्षा तुला तो जास्त जवळचा वाटतो ना, होय ना? आणि हे ऐकून ती सगळं समजली की त्यानं कुणालवर का मारेकरी घातले. त्यानं त्यांचे पार्टीतले फोटो न्यूजपेपरमध्ये पाहिले. न्यूजपेपरमध्ये येणाऱ्या उलटसुलट चर्चा ऐकून तो भडकला होता. आणि त्याच रागात त्यानं इतकं काय काय केलं होतं. अमेरिकेत होता तरीही त्याचं आमच्यावर लक्ष होतं वाटतं. किती विषारी सूडबुद्धीचा आहे हा. याला फक्त स्वतःपुरतं जगायला येतं. माझ्या फिलिंगची किंमतच नाही याला. कधी निवांत बसून प्रेमाने माझा हात हातात घेऊन विश्वासाने त्यानं मला विचारलं आहे का की कुणाल माझा कोण आहे? नुसता गैरसमज करून घेऊन मनाला वाटेल ते बोलतो. आणि मग तो म्हणाला, तू माझा तिरस्कार केलास तरी चालेल, पण प्रेम मी तुला दुसऱ्या कोणावरच करू देणार नाही, समजलं? बापरे, किती डेंजरस आहे हा. तिला आता त्याची भीती वाटत होती. आणि त्याने त्याच्या पॅन्टचा बेल्ट काढला आणि तिने डोळे मिटून घेतले. लाजून की घाबरून माहीत नाही, पण ती त्याला तशा अवस्थेत पाहू शकत नव्हती. आणि तिच्याकडे पाहून तो थोडासा गालातल्या गालात हसला आणि मनात म्हणाला, माझी कॉलर पकडते. माझी? या अर्जुनची? नुसता शर्ट काढला तर ही अवस्था हिची. म्हणे कुणाला हात लावला तर गाठ माझ्याशी आहे. तुझ्याशीच गाठ मारायची होती म्हणून तर इतके खटाटोप केले नाही, घरात आणली ना तुला. आता तो तिला तिथेच सोडून फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. ती मात्र आता पुढे तो काय करेल या भीतीने तशीच तोंड झाकून उभी होती. आणि बाथरूममधून पाण्याचा आवाज आला आणि तिने डोळे उघडले. तो जवळ नाही असं पाहून तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि आधी ते जॅकेट कपाटात ठेवून दिलं आणि सोबत त्याचा शर्टही. आणि म्हणाली, याचं लक्षण काही ठीक दिसत नाही, कुणाला सावध केलं पाहिजे. आणि तिने त्याला मेसेज केले. कारण फोन केला तर त्याला ऐकायला जाईल आणि तो पुन्हा चिडेल आणि पुन्हा तिला त्रास देईल म्हणून. आणि तिने मेसेजमध्ये लिहिलं की जपून राहा. कुणालाही तिच्याच काळजीत होता. तिचे मेसेज पाहिले आणि लगेच त्यानं रिप्लाय केला, तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. त्यानं तुला काही केलं तर नाही ना? नाही, व्यवस्थित आहे मी, पण तू जपून राहा. तू त्याला सांगत का नाहीस आपल्याबद्दल, आपल्या नात्याबद्दल खरं खरं? नाही, आत्ताच नको. बरं ठीक आहे, तुझी मर्जी. काळजी घे. गुड नाईट, स्वीट ड्रीम. आणि इतक्यात बाथरूमचा दरवाजा उघडला. तिने फोन तसाच ठेवून दिला आणि पटकन तोंडावर पांघरून घेऊन झोपी गेली. कारण ती जागी आहे असं पाहून तो पुन्हा तिच्या जवळ येईल म्हणून आणि त्रास द्यायला सुरुवात करेल. आणि त्याच्या लक्षात आलं की ती नक्कीच त्याच्याशी मेसेजवर बोलत होती. आणि तो पुन्हा तिच्या मोबाईलकडे गेला आणि त्याने ते सगळे मेसेज पाहिले. आपल्या नात्याबद्दल खरं खरं का सांगत नाहीस हे वाचून त्याला खूप राग आला. किती काळजी करते ती त्याची. सारखी सारखी सांगत आहे की जपून राहा, जपून राहा. मी इतका चिडतोय तरीसुद्धा ती त्याच्याशी बोलायचं काही सोडत नाही. त्याच्याशी असलेले संबंध सोडायला ती तयार नाही. आता या दोघांना कायमचं वेगळं करण्यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यानं एक जळजळीत कटाक्ष ती झोपली तिकडे टाकला आणि पुन्हा रागाने मुठी आवळल्या.